माजी आमदार दिलीप ढमढरे यांचं गाव उदापूर. याच गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कायदेशीर बेकायदेशीर दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होते. ही दारू विक्री तात्काळ बंद व्हावी या मागणीसाठी महिला एकवटल्यात. ह्या महिलांना प्रशासनाकडून सहकार्य मिळावं अशी उदापूर परिसरामध्ये होत असलेले गैरधंदे जे जुगार असेल, मटका असेल, बेकायदेशीर दारू विक्री असतील, हे पोलीस प्रशासनाला माहीत नसतं असं नाही. मात्र त्यांचे खिसे गरम होत असल्यामुळं ही मंडळी इकडे दुर्लक्ष तर करत नाही ना, अशा प्रकारची शंका निर्माण होते. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, उदापूर. शिंदे ग्रामपंचायत सदस्य आहे. माझा स्वतःचा नवरा दारू जरी पित नसेल, पण मला या महिलांनी निवडून दिलेलं आहे. ज्या महिलांना त्रास आहे त्या महिला येऊन सांगतात. आम्हाला 3 वर्ष झाले आम्ही या गोष्टीवर निर्णय घेत असलो तरीसुद्धा आम्हाला सपोर्ट नसल्यामुळे आम्ही या गोष्टीवर निर्णय घेतच राहणार. आता आम्ही हे सगळं प्रोसिजर पूर्ण केलेलं आहे. 10 दिवस झाले तरीसुद्धा याच्यावर कोणी रिस्क घेतलेली नाही. मला एक म्हणायचं आहे, समजा गावात जर दारू सारखीच, समजा एखादा माणूस दारू पिऊन आला, घरी येणार, मुलांना बाळांना त्रास देणार, उतरली का चालला, हे कशासाठी? या बिलवाड्यातली आणि हे बार बंद झालं पाहिजे. हे बारला जरी लायसन असलं तर आमच्या मर्यादित नाही. ते लायसन जरी दिलं असलं तर आम्ही आम्ही पदावर आहे म्हणून आम्ही बोलत नाही. हे लायसन जरी दिलेलं असलं, एकच स्थायिक नाही उदापूर गावचे, ते बनकर फाट्यावरलं पहिलं बार बंद केलं पाहिजे यांनी. त्याच्यानंतर ही बिलवाल्यातली दारू बंद केली पाहिजे. त्या बायका मग म्हणतात का आम्हाला शेती द्या. आम्हाला शेती नाही. आम्ही रोज पिशी भरली का चाललो कामाला, पहाटे उठल्यापासून आम्ही कामच करत असतो. आम्ही काय होतं का आम्हाला नाही. आता एक जण म्हणतात का खुशाल कामासाठी दारू पिलं पाहिजे. महिला का दारू पिऊन काम करते का रोज? एवढ्या पहाटे 3 वाजता महिला उठतात, तेव्हापासून काम करतात, 11-12 रात्रीचे वाजतात. सगळी बायांनी तयारी करायची आणि हे सांगतात का कामासाठी दारू पिलं पाहिजे. हो, तुम्ही पदावर तुमच्या पद्धतीने तुम्ही पिऊ शकता, पण इथं महिला कशासाठी तळमळ करता हे तुम्हाला कळायला पाहिजे. आम्हाला जरी कोणी याच्यावर साथ नाही दिली तरी आम्ही महिला भक्कमी आणि दारूबंदी करणारच. नवरा दारू पित नाही, माझं पोरग आहे, माझ्या शेजारी आहे, या बाजूने त्या बाजूने शेजारचं या कुटुंब पियायचं बंद झालं, या बाजूचं प्यायचं बंद झालं तरी मला त्याच्यात समाधान आहे. जरी माझ्या स्वतःच्या घरात कुणी दारू पित नसलं तरी शेजारचे बंद झाले त्याच्यात मला आनंद आहे. पार्टी करून दारू, दुःखात असलं की दुःख विसरायचं म्हणून दारू, या 2 गोष्टीसाठी दारूची म्हणजे माणूस त्याकडे वाटचाल करतो. आता तुमच्या गावामध्ये दारूबंदी झालेली म्हणजे 1 मे 2017ला तुम्ही ठराव पास केला आहे. त्यानंतर दारूचे परवाने द्यायचे आणि दिलेले परवाने द्यायचे का नाही आणि दिलेले परवाने कसे रद्द करायचे हे तुम्हाला एक्साईजचे साहेब तुम्हाला सांगतील. आपण ते भिलवाडा बनकर फाट्यावर दारू वगैरे विकते, नवरे तिथून वगैरे पिऊन येतात किंवा कोणाची मुलं वगैरे घरी येऊन त्रास वगैरे देतात. मग नंतर पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला येतात. मग नंतर पोलीस काय कारवाई करत नाही. आम्ही कारवाई जर केली तुम्हाला सांगतो कसं, हा घरातला विषय. बरोबर, दुसरा नवरा किंवा दुसऱ्या बाईला तर मारायला जात नाही, स्वतःचाच नवरा मारत असतो, पण त्याला कोणत्या दारू पिऊन पाहिजे. त्यामुळे आम्ही काय होतो, घरात थोडक्या विषय आहे, त्यांना समजावून वगैरे पाठवून आम्ही कारवाई केली. परत तो दारू पिलेले पैसे ते गेले. नंतर आम्ही तहसील ऑफिसला पाठवलो, तिथं वगैरे जामीन द्या. तिथं जर जामीन दिला नाही तर मग परत जिल्हा, मग नंतर साहेब काहीतरी ॲडजस्ट वगैरे करा, आमच्या एक वेळेस समज द्या, त्याला सोडून द्या. हाच विषय नंतर येतो, शेवटीला याच्यावरच येतात. त्यामुळे नवरा बायकोचे जे भांडण आहे दारूविषयी, जे मारहाण वगैरे झाले, त्यावेळी आम्ही त्या तात्पुरता किंवा त्याला थोडा आळा बसल्यासाठी थोडा वगैरे दाम मारतो. तर तुम्ही जर म्हणता आम्ही त्यांना मारायचं, बाबा तुम्हाला कसं वगैरे नवऱ्यानं मारलं असतं किंवा मुलांना मारलं असतं, आम्ही त्यांना मारलो. दारूच्या भानमध्ये तो किती मार खाल्ला, त्याला कितपत लागलं हे लगेच कळत नाही. मग नंतर उद्या काही बऱ्याच गोष्टी घडल्या की मग साहेब तुम्ही मारला त्यामुळे माझा मुलगा म्हणा किंवा नवरा म्हणा दगा म्हणा, अशा गोष्टी करतात. त्यामुळे मी तुम्हाला त्याला एक उपाय म्हणून सांगतो. तुमच्या गावात जर तुमचा नवरा असेल, मुलगा असेल, दारू पिऊन आला, आता तुमच्या गावामध्ये महिला मंडळ आहेत दारूबंदीचं स्थापन झालेलं, दुसऱ्या दिवशी त्या माणसाला महिला मंडळाकडे घेऊन यायचे. तुम्हाला जी काय त्याला शिक्षा द्यायची, शिक्षा म्हणजे तुम्ही त्याला मारू नका,
तुम्ही रस्ते साफ करायला सांगा, कोणती बिल्डिंग असेल, जे काही शासकीय इमारत असतील, शाळा असतील, जे काय असेल ते त्याला साफ करून घ्या त्याच्याकडनं. त्याला ते तरी त्याला बाबा लाजून तरी साफ कर, बाबा हे मला गावासमक्ष करायला लागते. ऐका 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 एक मिनिट ऐका. एका दुःख्याला सवय असेल, मला प्रत्येकाला तर नसेल सवय साफ करायची, प्रत्येकाला तर नसेल साफ करायची सवय. इगो असतो ना, तुम्हाला आता इगो जागृत झाला तुम्ही लगेच बोलाय ना, असा प्रश्न. प्रत्येकच काय साफ करणार आहे ना, प्रत्येकाला साफ करायला लाज वाटेल, अरे मला हे असं घरीत केल्यामुळे मला साफ करायला लागते. आणि तुमच्या गावात समजा भिलवाड असेल किंवा आजूबाजूच्या तुमच्या ज्या ग्रामपंचायत अंतर्गत जेवढे गाव आहेत त्यात जर कोणी चोरटी दारू विक्री करत असेल तर माझं असं म्हणणं आहे की महिलांनी समक्ष जाऊन त्याला पकडून तिथं ठेवावं, पोलीस स्टेशनला फोन करा. आपण इथून फोन करू, साहेब तिकडे ते दारू विकतोय, तुम्ही येऊन कारवाई करा. आपण तिथपर्यंत ऐका 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 ताकद म्हणजे कसं मॅडम, तिथं विक्री करायला का 5-25 विक्री करायला बसत नाही, 1 ना 2 जण बसतात. तुम्ही 10 महिला गेला तर काय करणार आहे? तुम्हाला नाव तरी माहीत असणार आहे त्याचं, किंवा आमका व्यक्ती दारू विक्री करतोय, दारू विक्री केल्यावर त्याचं तुम्ही सामान तरी पकडून ठेवा. नंतर त्या व्यक्ती तुम्हाला नाही नाव माहिती असणार तर कारवाई करता येतील ना. आपण वगैरे फोन वगैरे करून सांगतो पोलीस स्टेशनला, साहेब तिकडे दारू वगैरे विक्री करतात, तुम्ही येऊन त्याला कारवाई करा. मग तो आपण जाईपर्यंत तिथून निघून जातो. तुमच्या समक्ष असेल ना तर आपलं सुद्धा हे आद्य कर्तव्य आहे. आपण म्हणतो ना आपल्या गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे, त्यासाठी आपल्याला पण काही पावलं उचलली गेली पाहिजे. आणि तुम्ही जर फोन केला आणि पोलीस येणार असं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि तुमच्या गावामध्ये ह्या तुम्ही जे सर्व दारूबंदीसाठी हा ठराव म्हणा किंवा ही सभा म्हणा, तुम्ही जे पाऊल उचलले, वेळा उचलला, त्यासाठी आमचं सर्वांचं तुम्हाला सपोर्ट आहे. नमस्कार, माझं नाव आहे मंगला अनिल माळवे. ही दारूबंदी व्हायलाच पाहिजे. दारूमुळे संसारांचे किती वाट लागतात. आम्हाला नवरे मारतात दारूसाठी, आम्ही ह्यांच्याकडे जातो पोलिसांकडे. पोलीस लोक बी आम्हाला सहकार्य करत नाही, बोलतात नवरा बायकोचं भांडणं तुम्ही घरी करा. मग हे कसले पोलीस? मग आता तरी सहकार्य करा ना पोलिसांनी आमचे. नाही करायलाच पाहिजे ना. आम्ही किती विनंती करतो पोलिसांना, आम्हाला आमचे नवरे मारतात, काहीतरी करा. नाही, घरचं भांडणं घरीच मिटवा तुम्ही, असं कसं बोलताय? आपण कशासाठी जातो त्यांच्याकडे? एवढं करता तर ही दारूबंदी करून टाका तुम्ही ना. बरोबर आहे का नाही हे? आपण किती जातो का नाही ह्यांच्याकडे विनंती घेऊ? आम्हाला मारतात, आमचे मिस्टर असे करतात तसे करतात. नाही, तुमचं घरचे भांडण तुम्ही घरीच मिटवा का? तुमच्याकडे नाही तर कोणाकडे जायचं? आम्ही कोणाकडे जायचं? मग आता तरी ऑप्शन घ्यायलाच पाहिजे ह्या लोकांनी दारूबंदीचं. करायला पाहिजे का ना लोकांनी? फक्त आपण बायका बोलणार दारूबंदी करा दारूबंदी करा, काय ह्याचा अधिकार नाही आपल्यावर? आहे का नाही? बोला ना, करणार नाही दारूबंदी लोक? आहे का नाही तुमच्यावर आमचं? आम्ही कितीदा येतो तुमच्याकडे, येतो का नाही? आमच्या महिला येतात सगळ्या तुमच्याकडे. माझ्या मुली सुद्धा उच्च पदावर कार्यरत आहेत, अगदी सॉफ्टवेअर इंजिनियर, 50,000 पगार घेतात. खूप चांगल्या पद्धतीने मी त्यांना संस्कार दिलेत. आजची परिस्थिती अशी की प्रत्येक श्रीमंती नको ग बाई मला मुलगा मुलगीच बरी आहे, काय त्याला घेऊन पुढं सांभाळतोय की नाही सांभाळत, लाथ्याने बाहेर काढतोय. आज जर असे महिलांचे विचार चेंज झाले तर पुढची परिस्थिती काय होणार आहे? कुठंतरी बदललंच पाहिजे. आणि कोण म्हणतं महिला काम करत नाही? पहाटेपासून ह्या ग्रामीण महिला कामं करतात, संध्याकाळी 11 वाजेपर्यंत हा माणूस येतो, बाजार आणलेलं केलेलं शेतातलं घेतो, विकायला नेतो, दारू पिऊन येतो. दारूबंदी झालीच पाहिजे, असं कुणी नाही म्हणू शकत का दारूबंदी नाही झाली पाहिजे. मग बाईला पहाटेपासून काम करतात, त्यांनी दारू प्यायची का? त्यांना कष्ट नाहीत का? नाही का? महिलांच्या कामकाज काही प्रॉब्लेम नाहीत का महिलांना? पुरुषांनाच टेन्शन आहे का? सगळ्यात जास्त मुलांचं पाहायचं, मुलांच्या भावना पाहायच्या. लहान मुलांना सांभाळणं सोप्या गोष्टी आहेत का? आज आपले कितीतरी लोकांना आपण 24-25 वर्षात आखणी द्यायला लागते वडिलांना, फक्त ह्या दारूमुळे. नाही लागत का? सांगा ना मला, नाही लागत का? वडिलांना खांदा घ्यावा लागतो मुलाचा. परिस्थिती काय आजची समाजाची? गोवे खाऊन बिघडलीत मुलं, काय काय परिस्थिती झाली. कुठंतरी बदललं पाहिजे ना हे सगळं. काय सांगा मला परिस्थिती. आज जर मी रिंगवरचीच आहे म्हणली, रिंगवरचीच आहे, बाळू शरकरची बहीण आहे, माहिती बाळू शरकरची परिस्थिती काय येते? मग भाऊ आहे ना रिअल परिस्थिती, आपण काय चाललंय. कुठेतरी थांबलं पाहिजे. असं कुणी म्हणू नका की महिलांना त्रास नाही. महिला खूप कष्ट करणारी महिला इतकी ताकद कुणामध्ये नाही. माझं स्वतःचं, मी स्वतः एकटीने मुलींना वाढवलेलं आहे आणि खूप चांगल्या संस्कार घरांमध्ये माझ्या मुली आहेत. आज
त्यामुळं कुणी असं म्हणू शकत नाही की महिलांना त्रास नाही. महिलांचा त्रास कमी होईल एवढी मदत आम्हाला जर भेटली तर आम्ही धन्यवाद समजू. किंवा तडीपारी संबंधीच्या केसेस दाखल करणे हे करायचा मी प्रयत्न केला असं मी तुम्हाला आश्वासन देतो. राहिलं दुकान जे आहे दारूबंदी संदर्भात की जी अनुज्ञप्ती आमच्या खात्यातर्फे देण्यात आलेली आहे, ती अनुज्ञप्ती बंद करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव कसा असावा त्याबाबतचं मी हे अधिसूचना शासनाची आणलेली आहे. तुम्ही याचा 4-5 प्रती देतोय मी तुम्हाला, तर तुम्ही याचं व्यवस्थित अवलोकन करा आणि हे अवलोकन झाल्यानंतर सुद्धा ती अनुज्ञप्ती बंद करू तुम्ही शकता. ती अनुज्ञप्ती सुद्धा बंद होऊ शकते शासनाने दिलेली जरी असली तरी. तर मी मॅडमकडे देतो त्या, तर त्यानुसार जर कारवाई केली तुम्ही तर ती अनुज्ञप्ती सुद्धा तुम्ही बंद होऊ शकते म्हणजे. आणि यापूर्वी जर तसं तुम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेतला की ती अनुज्ञप्ती बंद झाल्यानंतर यापुढे कोणतीही दारूची अनुज्ञप्ती देण्यात येऊ नये, तर त्याबाबत प्रशासन काळजी घेईल की अनुज्ञप्ती देण्यात येणार नाही. पण हे विधिवत सगळं झालं पाहिजे की शासनाच्या त्याबाबत सगळ्या अधिसूचना आहेत, नियम आहेत, कायदे आहेत, त्यानुसारच आम्हाला चालावं लागतं. तर त्यासाठी तुम्ही त्यांचं पूर्ण अवलोकन करा. अजून एक प्रश्न विचारायचा आहे की त्या दिवशी आम्हाला ग्रामसभेत असे म्हटले की आता ज्या वेळेला नवीन दुकान टाकायचे त्यावेळेला तुम्हाला ग्रामसभेची किंवा गावची परमिशन गरजेची नाही. म्हणजे हा नेमका कायदे आहे. नियम असा आहे त्याचा की BR2 म्हणजे बिअर शॉपीची जी अनुज्ञप्ती आहे तिला ग्रामसभेचा ठराव विधिवत ते लागतो पूर्ण. देशी दारूचं दुकान असेल तर त्याच्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर FL वाईन शॉप जे असतं त्या वाईन शॉपसाठी जे लागतं त्याला फक्त ना हरकत लागते ग्रामपंचायतीची. आणि परवाना कक्ष अनुज्ञप्ती जसं की मयूर आहे आता हॉटेल मयूर, त्या संदर्भात कोणतीही ठरावाची आम्हाला आवश्यकता नाही, म्हणजे शासनाला आवश्यकता नाही, तसे शासनाने नियम केलेले आहेत. नाही पण आता आम्ही दारूबाईचं हे केलं आणि जर एखाद्याला टाकायचं झालं तर आमच्या ग्रामसभेची गरज नाही का त्यांना? ज्या अनुज्ञप्तीला आम्हाला आवश्यक आहे BR2 अनुज्ञप्ती CL3ला असेल तर आम्ही तुमचा ठराव असल्याशिवाय ती अनुज्ञप्ती तिथे देणारच नाही. म्हणजे जर मला असं म्हणायचं जर गावात दारूबंदी झाली आणि सक्सेसफुल केलं तर मग एखाद्याने सक्सेसफुल म्हणजे असं की आता तुमचं एक ऑलरेडी आउटलेट चालू आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, ते तुम्हाला बंद करावं लागेल. संपूर्ण दारूबंदी म्हणजे संपूर्ण दारूबंदी, म्हणजे एकाला चालू ठेवायचं आणि एकाला द्यायचं नाही. हे ज्या ग्रामपंचायतीमध्ये पेसा योजना आहे तिथे ग्रामसभेला ठरवलं लागतं. दर वर्षाला लागतो रिन्युअलसाठी फक्त. हा दर वर्षाला ज्यावेळेस अनुज्ञप्ती 31 मार्चला आम्ही नूतनीकरण करून देतो त्यावेळेस तो ठराव आम्हाला आवश्यक पेसाचा. हा तर असे ते सगळे धोरणात्मक शासनाचे निर्णय आहेत, त्यानुसारच ही कारवाई करावी लागते. त्यामुळे इथले जे अवैध धंदे आहेत, अवैध धंद्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. मच्छिंद्र शेटकुलवडे, विनोदजी बोर, ग्रामपंचायत सदस्य, सोनालीताई डोके, निशा सोनवणे, स्वातीताई शिंदे, डॉक्टर पुष्पलता, पत्रकार बंधू, पोलीस पाटील आणि आपले पोलीस स्टेशनचे साहेब आणि कर्मचारी वर्ग, महिला, गावातील सर्व महिला उपस्थित आहेत. त्यांचं सर्व महिलांचा हेतू हाच आहे की 1 मे 2017ला जो ग्रामसभेमध्ये ठराव झाला की दारूबंदी झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत NOC देणार नाही. तर हा ग्रामसभेचा ठराव झाला. नंतर आता 2019 चालू आहे तर काहीच कार्यवाही झालेली नाही. तर महिलांच्या वतीने मी सांगू इच्छिते की दारूबंदी ही झाली पाहिजे. ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करते, सफाई कर्मचारी म्हणून आपल्या देशामध्ये दारूबंदी, गावामध्येच नाही तर देशामध्ये दारूबंदी झालीच पाहिजे. दारूबंदी हा भविष्यकाळी मुलांचा भविष्यकाळ हा दारूबंदी हा झालीच पाहिजे. जशी आखो बंद झाली, जर ब्राऊन शुगर बंद झाली, ड्रग्ज बंद झाली, तशी दारूबंदी झालीच पाहिजे. कारण भविष्यकाळ आताच्या लोकांचं काय नाही, आता जे दारू पितात ना त्याचा एक पाय घरात एक पाय बसणार ते आज जरी गेले त्याचा फरक नाही. पण उद्या आपल्या मुलांचं भवितव्य शोधलं पाहिजे. आपण जगतोय, तळमळ करतोय, मुलांसाठी करतोय, मुलीसाठी करतोय. मुलींवरती अत्याचार कशामुळे होतात? दारूमुळेच होतात. कुणावरती अन्याय झाला तो दारूमुळेच होतो. अत्याचार मुलीवरती अत्याचार होतात ते दारूमुळेच होतात. कुठलीही गोष्ट 90% गुन्हे घडतात ते दारूमुळे घडतात. त्यामुळे दारू ही बंद झालीच पाहिजे. जशी देशामधून तुम्ही आखो बंद केली, ब्राऊन शुगर बंद केली, ड्रग्ज बंद केली, तशी दारूबंदी ही झाली पाहिजे. कारण दारूबंदी हा भविष्यकाळ आहे, मुलांचं भवितव्य. तुम्ही मुलांसाठी लस शोध, तुम्ही मुलांना गरोदरमाता सांगा, मुलांचं संगोपन झालं पाहिजे. अशा अंगणवाडी यांना सांगा, महिलांना मुलं घडली पाहिजे. पण घरामध्ये जर दारूचं वातावरण असतं तर घरामध्ये मुलं घडतील कशी? कुठलंही घडणं मुलं अंगणवाडी शिक्षकांना सांगा,
सिस्टरांना सांगायचं, सगळ्या आशा वर्करांना सांगायचं हे करा ते करा, मुलांचं हे करा. पण मुलांचं घडणे घरामध्ये असतं. घरामध्ये जर चांगलं वातावरण असतं तर मुलं घडतील, आणि तर मुलं घडणार नाही. अहो पियाला मन काय वयना, बळबळ घशात लोटली. मी बघा दारूची बाटली, बघा बघा दारूची बाटली. बाया शिरली माझ्या अंगात, बाया शिरली माझ्या अंगात. मी तर आलो बघा रंगात, मी तर आलो बघा रंगात. उलथून पडलं गटारात, उलथून पडलं गटारात. तरी मनाला लाज नाही वाटली. मी बघा दारूची बाटली, बघा बघा दारूची बाटली. अहो दिली कोणीतरी पोलिसाला वर्दी, तिथं उतरली माझी अर्धी. दिली कोणीतरी पोलिसाला वर्दी, तिथं उतरली माझी अर्धी. अहो मानाचा फटका, गुडघ्याचा टाचका, टाटारी जार फाटली. ही बघा दारूची बाटली, बघा बघा दारूची बाटली. घरात होत्या बाटेच्या उतरंडी, गेली वाण्याच्या घरात बांडी. घरात होत्या बाटलीच्या उतरंडी, गेली वाण्याच्या घरात बांडी. अहो पितळाची होती त्या ठिकाणी आली, जावया जारमेलची ताटली. ही बघा दारूची बाटली. सोलापूर गावात दारूबंदी झालेली. आपल्याला दारूबंदी आपल्या इथं आहेच ऑलरेडी. आपल्याला फक्त प्रशासनाची आता साथ पाहिजे की बुवा त्यावेळेस बनकर फाट्यावर 3 हे होते, एक देशी दारूचं दुकान होतं, एक ताडीचं होतं आणि एक बार होता. तर त्याच्यात देशी दारूचं आणि ताडीचं दुकान बंद झालं. बारला आमच्या गावात दारूबंदी असताना पण तुम्ही परवानगी दिली, त्याच्यामुळे ते चालू झाले. तर ते बंद करावं आणि पोलीस प्रशासनाने आमच्या इथं जे अवैध दारू विक्री होती त्याच्यावर थोडंसं लक्ष देऊन ती कंट्रोल करावी, हाच महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या गावात दारूबंदी ही आपण 2017ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच्या ग्रामसभेत ठराव करून केलेली. त्याच्यामुळे आपल्याला फक्त आता प्रशासनाची त्याच्यावर हे पाहिजे, प्रशासनाने आपल्याला साथ देऊन दारूबंदी पूर्ण करणं गरजेचं आहे. एवढंच महत्वाचं आहे. माझ्या कुटुंबात कोणीच दारू पित नाही, पण ज्या बायकांची तळमळ बघते, ज्यांचे नवरे दारू पिऊन येतात, मारहाण करतात, त्यांच्या मुलांना वेळेत शाळेचं दप्तर भेटत नाही, वह्या पुस्तके, युनिफॉर्म काहीच नसतं, पण त्याचे दारूत रोज पैसे जातात. हे असे नाही पाहिजे कोणाचं, म्हणजे कोणाच्या घरातली अशी तळमळ बघितली ना का आपल्याला वाईट वाटतं. माझ्या घरात कोणी दारू पित नाही, पण मला बाकीच्या महिलांचा त्रास बघून मला पण त्रास होतो. एक महिला म्हणून एकमेकीचं दुःख समजू शकतो आपण. माझ्याकडे महिला कामाला येतात, कधी डबे आणलेले नसतात, जेवण नसतं वेळेत. आपण विचारलं काय डब्बा आणला नाही, तर जेवण बनवलं नाही किंवा बाजार नाही घरात. खूप काही तक्रारी असतात बायकांच्या. ह्या तक्रारी बंद झाल्या पाहिजे. आणि सांगितलं त्या ताईंनी आता सांगितलं का पोलीस स्टेशनला जातो आम्ही, पण पोलीस आम्हाला मदत करत नाही. नक्कीच येते कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार ना. अशा सगळ्याच महिला जातात प्रॉब्लेम घेऊन. प्रत्येकीचाच नवरा दारू पितो, प्रत्येकजण तिथं जाणार, ते बाकीचे पण त्यांना कामं असतात. पण याच्यावरती एकच पर्याय आहे, महिलांचे तिकडे प्रॉब्लेम जाणार नाही पोलिसांपर्यंत. पोलिसांनी जर आपल्याला मदत केली आणि आपल्या गावात जर दारूबंदी झाली तर महिलांना त्यांच्यापर्यंत जायची वेळ येणार नाही. माझी एवढीच एक विनंती आहे का आमच्या उदापूर गावात जेवढ्या महिलांनी आत्ता खूप प्रतिसाद आहे, सगळ्या यायला आहे ना, एवढ्या महिला कधी नाही जमत, पण आज प्रत्येकीचा प्रतिसाद आहे. यात बसलेल्या बायकांचे नवरे पितातच असं नाही, पण प्रत्येकीची कळकळीची विनंती आहे, ज्यांचे नवरे पितात ना त्यांचे पण पिले नाही पाहिजे. गावात दारूबंदी झालीच पाहिजे. माझ्या लग्नाला आता माझं नाव सारिका प्रदीप शिंदे. माझ्या लग्नाला 7 ते 8 वर्ष झाली. मी प्रियदर्शनी महिला पतसंस्थेमध्ये 6 ते 7 वर्ष काम करत होते, परंतु ह्या दारूपायी मला माझ्या प्रपंचातून 70 ते 80 वेळा माहेरी जावं लागलं. माझे वडील सुद्धा दारूनी एक्सपायर झाले, सासरे पण दारूनी एक्सपायर झाले आणि मिस्टरांना पण आता लिव्हरचा त्रास होत आहे. त्याच्यामुळं माझी अशी कळकळीची विनंती आहे, प्रत्येक महिलेला त्रास होत आहे ह्या दारूचा, परंतु वैयक्तिक माझं म्हणणं असं आहे का ही दारूबंदी झाली पाहिजे. जर दारूबंदी झाली तर अनेकांचे प्रपंच सुखाने होणार आहेत आणि माझा देखील प्रपंच त्याच्यामध्ये सुखाने होऊ शकतो. जे काही पैसे मिस्टर कमवतात त्याच्यातले जर निम्मे पैसे जर व्यसनात जात असेल, व्यसनात जाऊन प्लस जर त्यांना शारीरिक त्रास आणि त्यांना झाल्यानंतर त्यांना शारीरिक त्रास होणारा जर कुटुंबाला देखील भोगावा लागत असेल. मी जेव्हा लहान होते, 2रीला होते, तेव्हा माझ्या वडिलांचा लिव्हर खराब होऊन माझे वडील देखील एक्सपायर झाले. माझ्या आईने देखील हाच दारूचा त्रास काढला, माझ्या सासूने देखील तोच त्रास काढला आणि मी देखील आज तोच त्रास काढत आहे. म्हणून माझं एक म्हणणं आहे, मला एक छोटीशी मुलगी आहे, तिचं जीवन सुखकर होण्यासाठी आणि प्रत्येक महिलेचं जीवन सुखकर होण्यासाठी ही दारूबंदी झालीच पाहिजे. इथून आता 1-1.5 महिना झाला तेव्हा माझा चुलत भाऊ एक्सपायर झाला का तर त्याचा लिव्हर खराब झाला होता. त्याची मुलगी 5वीला आहे, मुलगा 6वीला आहे. जर या दारूमुळे जर इतकं जर
होत असतील तर माझं एक म्हणणं आहे, वैयक्तिक कळकळीची विनंती आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी जे महिलांनी जे हे मागणी केली ते मी किती वेळा पोलीस स्टेशनला गेलेले मारलं म्हणून, परंतु काहीही कारवाई याच्यावरती होत नाही आणि कुणीच त्याच्यावरती रिॲक्शन घेत नाही. त्याच्यामुळे मी सर्व महिलांच्या वतीने आणि गावाच्या वतीने विनंती करते की दारूबंदी ही झालीच पाहिजे. माझ्या घरातील कोणतेही पुरुष लोक दारू पित नाही, परंतु ह्या महिलांचं दुःख पाहून मला एवढं वाईट वाटतं की ह्या सर्व महिला एवढ्या जमा झाल्यात, त्यांनी हा निर्णय घेतला हा अगदी बरोबर आहे. पण सरांनी आमचं म्हणणं असं आहे की सरांनी त्यावरती काहीतरी कार्यवाही करावी. जे काही हे सर बोलले की केली दारूबंदी, पण का कशी केली? तर सगळे लोक इथं भिलवाड्यामध्ये जातात किंवा बनकर फाट्यावरती जातातच ऑलरेडी. ह्या सगळ्या महिला रोज काम करतात शेतामध्ये, रोज 200 रुपये रोज. आज आमच्या इकडे 200 ते 250 रुपये, कारण पाऊस झालेला नाही त्यामुळे रोज कमी आहे. तर मग कसं आहे की त्या काम जे करतात ते सगळे पैसे नवरा संध्याकाळी घेतोच. ऑलरेडी माझ्या शेतामध्ये कामाला भरपूर महिला असतात, तर ते सगळे पैसे घेऊनच ते दारू पितात. जर नाही दिले तर ते मारहाणही करतात. अशा पुरुषाला ताईंनी सांगितलं की काय काय महिला येतात दारू, म्हणजे त्यांचे पुरुष दारू पिलेले असतात, मारहाण भरपूर केलेली असते. तर मग हे सगळं आम्हाला असं बोलायचं की आम्ही तरी कमी असं काही करू शकत नाही, पण तुम्ही करू शकता. बाबा ते लायसन दिलंय त्याच्यावरती काहीतरी कारवाई वगैरे हे तुम्ही करू शकता, हे आम्ही नाही करू. परंतु तुम्हाला एक निर्णय सांगते, आज सगळ्या महिलांसमोर एक चॅलेंज करते, आम्ही सुद्धा दारूबंदी करूच. महिला पतसंस्थेची सेक्रेटरी. पतसंस्थेच्या निमित्ताने भरपूर महिला आमच्याकडे येत असतात आणि प्रत्येकीचा हाच प्रॉब्लेम असतो की आमच्यासाठी काहीतरी करा, म्हणून आम्ही हे पुढचं पाऊल उचलले. आज आमचं उदापूर गाव हे आदर्श सरपंच कित्येक वर्ष हे पद भूषवते, पण याला बाकीचे जे आहे दारूबंदी वगैरे याच्यात सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि हा दारूबंदीचा प्रस्ताव वरपर्यंत आम्ही नेलाय, त्याची आता पूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे. ही आमची सगळ्या महिलांची कळकळीची विनंती आहे. आत्ता जर दारूबंदी झाली नाही तर बऱ्याचशा मुलांचे आमच्याकडे अर्ज आलेले आहेत की जर बाहेरचे लोक येऊन इथं दारूचा धंदा करतात तर मग गावच्या लोकांना तुम्ही परमिशन का देत नाही, आणि याच्यासाठी आम्ही हा उठाव केलाय. ही दारूबंदी झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्या महिलांची कळकळीची विनंती आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मी लहानपणापासून या गावात वाढलेली आहे. एवढा दारूचा त्रास आहे का लय म्हणजे लय पार. आणि ती दारू म्हणजे माझी चुलती पण मुंबईला गेली, तिचा एक मुलगा वारला, असे अनेक तोटे या गावाने दारूसाठी सहन केलेले. त्याच्यामुळे दारू ना ही नकोच, एवढ्या भारतात सुद्धा नको, महाराष्ट्रात नको, सरकारला ही आमची सर्वांची कळकळीची विनंती. आणि दारू म्हणजे दारूमुळे पूर्ण संसार उद्ध्वस्त, सगळं धुळीला मिळण्यापेक्षा दारू सरकार का नाही बंद करीत? काय तिच्यापासून फायदे? घराला नाही धड, दुसऱ्यांना नाही, पण आजूबाजूवाल्यांना नाही, आपल्याला नाही, स्वतःला नाही, शरीराचे सुद्धा किती तोटे फायदे होतात. का नाही दारू सरकार बंद करीत? आणि झालीच पाहिजे. माझ्या ग्रामस्थांची, माझ्या सर्व गावकऱ्यांची, सर्वांची विनंती कळकळीची, दारू बंद म्हणजे बंदच झाली पाहिजे. माझा संसार संपलेला आहे, माझे मुलं बाळ सुखी राहावा हेच माझं म्हणणं आहे. काही दारूबंदी झालीच पाहिजे. सांगा, कष्ट करून सुद्धा आम्हाला खायला भेटत नाही आणि पाहिजे. आमचे पोरं स्वर सगळे दारू पितात, काय करायचं? तेव्हा ही दारूबंदी झालीच पाहिजे. आमची एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे. एवढं तुमच्या ध्यानात असू द्या पाहिजे दारू, नाही तर आम्हाला जगण्यात काय अर्थ नाही. आमची मुलं जर दारू पिऊन जर पडले तर आम्ही रातभर झोपत नाही. लेकरं बाळ असे रडतात हो, त्यांचे बारकाली बारकाली. माझा नवरा पण पितो. मी बऱ्याच वेळा म्हणजे आत्ता मी 6 महिने माझ्या आईवडिलांकडे होते, पण माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या घरातल्याने एकाने पण दारू नाही सोडली. तेव्हा माझी सरकारला एकच विनंती आहे की आमच्या गावामध्ये दारूबंदी झालीच पाहिजे. जर फाट्याची आणि भिलवाड्याची जर बंद होईल तरच बंद होईल, नाही तर आमची पोरं पिल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही तरच गोष्टले ना. हे जर बंद झाल्या, दारू बंद झाली तर पोरं बंद होती, नाही तर बंद होणार नाही. एवढं नालगुंद वळ ते पाहिल्यानंतर कोणत्याही महिलेला वाईट वाटेल आणि तसंच मला पण वाटलं की एका महिलेला जर गुराढोरासारखी मारहाण होत असेल
तर आपल्या महिला काय करतायत किंवा आपलं गाव का नाही काही करू शकत याच्यामध्ये, त्या महिलेचं दुःख निवारण्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यासाठी भाग पाडलं. आमच्या ग्रामस्थ पण खूप चांगले, त्यांनी त्या ठरावाला मंजुरी दिली आणि आपल्या गावामध्ये 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव घेतला. त्यानंतर आम्ही स्थानिक ठिकाणी निवेदनं दिली. ओतूर पोलीस स्टेशन असेल, नारिंगाव एक्साईज ऑफिस असेल, तहसील असेल, आमदार सगळ्यांना निवेदनं दिली, पण तालुक्यापुरती दिली. परंतु त्याच्यावरती पुढे काही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर आम्हाला कळाले की ही प्रोसिजर तुम्ही पुढे नेली पाहिजे, अगदी पुण्यापर्यंत SP एक्साईज वगैरे कलेक्टर. आणि आत्ता यावेळी आम्ही मागच्या मंगळवारी कलेक्टर ऑफिसपासनं सगळीकडे निवेदनं दिलेली आहेत. 10 दिवस झालेले आहेत, अजून तर काही कार्यवाही झाली नाही. फक्त येऊन काहीतरी तोडफोड केली आणि त्यानंतर ते काही गप्प बसलेले नाही. परंतु मग हे असं का होतं? माझा एक विचार नाही सरकारला, तुम्ही आज अन्न सुरक्षा कायदा लागू केलेला आहे. अन्न सुरक्षेमध्ये 3 रुपये 2 रुपये किलोने तुम्ही गहू आणि तांदूळ देता का, तर गरीब महिलांना, गरीब घरांना त्याचा लाभ मिळावा. अरे तुम्ही ताटामध्ये दिलंय, पण पोटात कुठे जायचंय महिलेच्या? जे ताटात घेतायत महिला वाढून, ते ताटात खाण्यापर्यंत त्यांची हे नाहीये. नवरा तो ताट उधळून देतोय, केलेला स्वयंपाक फेकून देतोय. मग जर असं असेल, त्या महिलेने जगायचं कसं? दिवसभर काम करायचं, 200-250 रुपये मजुरी तिने कमवायची, त्यातली 100-200 रुपये त्याने बुचकडून घ्यायचे आणि परत दारू पिऊन येऊन मारहाण करायची. मग महिलांचं जीवन काय? आज स्वतंत्र देश झाला, आपल्या पण महिला स्वतंत्र झाल्यात का? आपल्या महिलांना स्वातंत्र्य कुठं आहे? म्हणजे फक्त त्याने पिऊन यायचं आणि महिलांना मारहाण करायची, हाच पुरुषार्थ का? मग ह्याच्यासाठी आम्ही जी निवेदन दिलेले आहे, ओतूर पोलीस स्टेशन असू दे किंवा एक्साईज, आमच्या सगळ्यांना एक विनंती आहे की हा महिलांचा त्रास थांबला पाहिजे. हा त्रास जर थांबत नसेल तर आमच्या महिला, आम्ही सगळ्याजणी पुढच्या वेळी उपोषणाचा इशारा देत आहोत. कारण एवढी कळकळीची विनंती करून 2-2 वेळा निवेदन देऊन जर तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही, याचा अर्थ हे चुकीचं आहे. याच्यावर कुठेतरी मार्ग निघला पाहिजे, ही आमची महिलांची सगळ्यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे. एवढंच मला सांगायचंय.